नमस्कार. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी चटपटीत अशी मसाले पावची रेसिपी. तर हा पाव आहे ना बनवायला जितका सोपा आहे ना, तर चवीला तर अप्रतिम असा चवीचा आपला हा पाव बनवून तयार होतो. अगदी कमीत कमी साहित्यात झटपट असा आपला हा पाव बनला जातो. आणि मुलांना मधल्या वेळेस काहीतरी खायला देण्यासाठी जर अशा पद्धतीने तुम्ही चटपटीत हा मसाला पाव बनवून बघितला ना, तर मुलंसुद्धा आवडीने खातील. खूप छान आपला हा मस्त असा चवीचा मसाला पाव बनवून तयार होतो. झटपट बनला जातो, जास्त वेळ लागत नाही, जास्त भाज्या लागत नाही आणि जास्त मसालेसुद्धा लागत नाही. अगदी झटपट असा आपला हा पाव बनला जातो. आणि मसाला पाव बनवण्याकरिता इथं मी सर्वात आधी 2 चमचे ना तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी इथं जिरे टाकून घेतलं. जिरे छान असं मस्त तेलामध्ये फुललं की लगेच मी याच्यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेलं आहे ना कांदा टाकून घेणार आहे. तर इथं मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि चांगले मस्त आपल्याला बारीक असे चिरून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे एखाद्या मिनिटभर आपले हे कांदे चांगले परतवून झाले ना, तर मग लगेच याच्यामध्ये ना अर्धा चमचा मी अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे. ती देखील आपल्याला ह्या कांद्यांसोबत व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे. तर इथं आपले हे कांदे आणि अद्रक लसूणची जी पेस्ट ती व्यवस्थित अशी तेलामध्ये परतवून झाली की लगेच ना याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली शिमला मिर्च याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर इथं मी एक मध्यम आकाराची शिमला मिर्च घेतली होती आणि तीसुद्धा छान मस्त बारीक चिरून मगच आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. तर अशा पद्धतीने जर बारीक चिरून घेतल्या ना सर्व भाज्या, तर पटकन अशा शिजल्या जातात. आता हे बघा तेलामध्ये शिमला मिरची चांगली मस्त परतली गेली की लगेच याच्यामध्ये ना 2 मध्यम आकाराचे इथे मी कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते आपल्याला याच्यात टाकून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. म्हणजे आपल्या ह्या ज्या काही भाज्या आहे ना त्या व्यवस्थित अशा तेलामध्ये परतल्या गेल्या ना तर मस्त छान मऊ पडतात. आता लगेच याच्यामध्ये ना मी आता काही पावडर मसाले टाकून घेणार आहे. तर त्याच्यामध्ये मी इथं घेतलेलं आहे 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा इथं मी घेतलेला आहे लाल चटणी. सोबतच याच्यामध्ये पाव चमचा आहे ना हळद आणि इथं मी 1 ते 1.5 चमचा आहे ना पावभाजी मसाला टाकून घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ. आता आपल्याला हे सर्व काही मसाले आपण टाकून घेतलेले ना तर ते सुद्धा हे तेलामध्ये व्यवस्थित असे ना परतवून घ्यायचे. म्हणजे जो काही हा मसाल्यांचा कच्चेपणा आहे ना तर तो निघून जाईल. तर इथं आहे ना आपण ह्या भाज्या सर्व अगदी बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे ना पटकन आपल्या ह्या भाज्या शिजल्या जातात आणि मॅश पण होतात. म्हणून आहे ना आपल्याला भाज्या आहे ना बारीकच चिरून घ्यायच्या आहेत. तर हे बघा अशा प्रकारे आपले छान असं मस्त सगळे मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतवून झाले की लगेच याच्यामध्ये ना मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. तर पाणी आपल्याला याच्यासाठी टाकायचं आहे की आपण ह्या सर्व भाज्या आहे ना व्यवस्थित परतवून घेतलेल्या आहेत. पण ह्या थोड्याशा आहे ना आपण या भाज्यांना आहे ना शिजवून घेणार. त्याच्यामुळं थोडंसं मी याच्यामध्ये पाणी टाकून आणि इथं मी 2 ते 3 मिनिटासाठी छान अशी वाफ काढून घेणार. तर हे बघा काय मस्त आपली ही मसाला पावची जी भाजी आहे ना ती व्यवस्थित अशी शिजवून झालेली मस्त आपली. जे आपण टोमॅटो आणि शिमला मिरची कांदे वापरले होते ना ते चांगले मस्त मऊ पडलेले आहेत. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मॅशर घ्यायचं आहे आणि त्याच्याने अशा प्रकारे छान मस्त मॅश करून घ्यायचं आहे. गॅस मात्र आपल्याला इथं चालूच ठेवायचा, बंद करायचा नाही आहे. आणि हे पाहू शकतात मस्त आपल्या सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा मॅश होत आहेत, व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे ना पटकन मॅश होतात. तर इथं आपला जो मसाला पावसाठी लागणारा जो मसाला आहे ना तर तो छान मस्त असा तयार झालेला आहे. अगदी परफेक्ट असा आपला हा मसाला पावचा जो मसाला आहे तो बनवून झालेला आहे. तर याच्या सगळ्या शेवटी ना मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि सोबतच याच्यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस टाकून घेणार आहे. तर याच्याने काय होईल की आपला जो मसाला पाव आहे ना तो अगदी चटपटीत असा बनून तयार होतो. खूप छान चवीला लागतो. आणि हे बघा अगदी परफेक्ट असा आपला जो मसाला पावसाठी लागणारा जो काही मसाला असतो ना तो अगदी मस्त असा तयार झालेला आहे. तर मी तो काढून घेणार आहे आणि परत त्याच पॅनमध्ये आपल्याला आहे ना 1 ते 2 चमचे ना बटर टाकायचं आहे. छान असं हे बटर मेल्ट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं छान मस्त मेल्ट झालं की याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. सोबतच
अर्धा चमचा इथं मी पावभाजी मसाला घालणार आहे. व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि लगेचच याच्यामध्ये जे पाव असतात आपले पावभाजीसाठी वापरतो ते पाव घ्यायचे आणि अशा प्रकारे मधूनच असे कट करायचे. जास्त शेवटपर्यंत करू नका, म्हणजे जी मागची बाजू ती व्यवस्थित जुडलेली असायला पाहिजे. हे बघा अशा प्रकारे. आणि ह्या पावाला आहे ना आपण जो काही आपण मसाला बनवून घेतलेला आहे बटरमध्ये, त्याच्यामध्ये छान मस्त असा दोघी पण बाजूने ना शेकून घेणार आहे. तर इथे आहे ना पावभाजीचा जो मसाला वापरला होता ना, त्याच्याऐवजी आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे ना मसाला पावसाठी लागणारा, तर तो सुद्धा तुम्ही इथं वापरू शकतात. तर अशा पद्धतीने मी दोघी बाजूने छान मस्त शेकून घेतलेलं आहे. आता लगेच आहे ना मी इथं जो आपण मसाला बनवून घेतला होता ना पावसाठी लागणारा, तो इथं मधल्या बाजूने आपल्याला म्हणजे पावच्या खालच्या बाजूने इथं टाकून घेणार आहे. भरपूर असा आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचा आहे. वरून थोडीशी ना कोथिंबीर आणि अगदी थोडंसं मी इथं कांदे टाकून घेतलेले आहे. तर आपल्याला तुम्हाला पावचा हा किती मसाला हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं टाकून घेऊ शकतात. अजून परत मी थोडंसं आहे ना ह्या पावाला आहे ना दोघी बाजूने व्यवस्थित असा भाजून घेणार आहे आणि वरून पण सुद्धा थोडासा मी इथं मसाला टाकून घेणार आहे. तर याच्याने काय होईल की मस्त अशा आपल्या ह्या पावाला आहे ना छान मस्त अशी मसाला पावची टेस्ट येणार. तर हे बघा दोघी पण बाजूने मस्त असा आपला हा जो काही मसाला पाव आहे तो व्यवस्थित असा भाजून झालेला आहे आणि काय मस्त असा बघूनच खावासा वाटणारा जो काही मसाला पाव आहे आपला इथं तयार झालेला आहे. खूप छान चवीला लागतो, चटपटीत असा. तर एकदा नक्कीच करून बघा. तुम्ही मुलांसाठी बनवला तर मुलंसुद्धा मस्त आवडीने खातात. आणि जर का तुम्ही हा मसाला पाव आहे ना मुलांच्या टिफिनलाच दिला ना तरीसुद्धा मुलंसुद्धा आवडीने खातील. खूप छान अप्रतिम असा चवीचा चटपटीत असा आपला मसाला पाव बनून तयार होतो. तर एकदा खरंच नक्कीच करून बघा. तर मग कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून कळवा. जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच मस्त छान छान रेसिपीसोबत. माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.